terrific win, guys. You've been leading the team. Fantastic. Super. I think when you beat opposition, going into their territory and win the game, that gives you more pleasure. And we have been doing that for last 3 games out of 4, that 3 games that we won away. I think that was sheer dominance in the middle, especially today's game. I think 3 departments, batting, bowling and fielding, was terrific to dominate the opposition. Getting that win with a bigger margin, that gives a lot of confidence to us as well. इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. यासाठी केकेआरच्या संघातून खेळाडूंचे कौतुक होत आहे. यापूर्वी 2012 आणि 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. विशेष म्हणजे आयपीएल 2024 साठी गौतम गंभीर कोलकाताचा मेंटॉरही होता. मात्र असे असले तरी कोलकाताच्या यशामागे अनेकांचा हात आहे. यातील एक म्हणजे चंद्रकांत पंडित. मूळचे कोकणातील चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावचे अत्यंत कडक शिस्तीचे प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले चंद्रकांत पंडित हे आयपीएल 2023 पासून कोलकाताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यांच्या योग्य रणनीतीचा आणि निर्णयाचा फायदा कोलकाताच्या यशात महत्त्वाचा ठरला आहे. चंद्रकांत पंडित यांची ओळख फक्त आयपीएल पुरती मर्यादित नसून यष्टीरक्षक फलंदाज असलेले पंडित 1986 ते 1992 दरम्यान भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. 5 कसोटी आणि 36 वनडे सामने आजवर ते खेळले आहेत. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आणि स्वतःची अकॅडमी सुरू केली. संधीप्रमाणे ते मोठमोठ्या संघाचे प्रशिक्षक झाले आणि त्यात त्यांनी उत्तम यशही मिळवले. मुंबईने त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2002, 2003, 2003-04 आणि 2015-16 साली रणजी ट्रॉफीला गवसणी घातली. तसेच 2017 आणि 18 ते 2018-19 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने रणजी ट्रॉफी जिंकली. तर 2021-22 मध्ये मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफीला गवसणी घातली. महत्त्वाची गोष्ट अशी की 2011-12 दरम्यान चंद्रकांत पंडित राजस्थान राज्य संघाचे क्रिकेट संचालक होते. त्यावेळी राजस्थानने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे चंद्रकांत पंडित यांनी ज्या संघाला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले तो संघ विजयी होतोच असे म्हणण्यास काही हरकत नाही.